कोल्हापुरात आज मराठा आरक्षण न्यायिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते। या परिषदेत बोलताना उच्च न्यायालयाचे वकील सूर्यजित चव्हाण यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचे यापूर्वीही खूप प्रयत्न झाले, मात्र कायद्याच्या कसोटीवर ते टिकले नाहीत असं सांगितलं। आता गॅझेटियर प्रमाणे आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतलाय, मात्र तो कायद्याच्या चौकटीत टिकणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यासाठी सरकारनं जातनिहाय जनगणना केल्यानंतर कुणाला किती आरक्षण मिळतंय हे एकदा स्पष्ट झाल्यावरच मराठ्यांना टिकणारं आरक्षण मिळू शकतं असा दावा ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण यांनी केलाय। गॅझेटियर प्रमाणे आरक्षण देताना त्या आरक्षण कायद्यानं कोर्टात टिकू शकतं का, असं टिकणारं आरक्षण भेटावं ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, पुढची पावलं आपली काय असावीत, ह्याच्यासाठी आज आपली परिषद होती। ह्यातनं येत्या भविष्याच्या काळात जनगणना जातीनीय जनगणना झाली पाहिजे, त्याच्यानं उघडकीस येईल की कोणाला किती टक्के आरक्षण भेटलेलं आहे, कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण भेटलेलं आहे। आणि जातीनीय जर आरक्षण द्यायचं असेल तर ते टक्केवारी समजल्यावरती आपण योग्यरित्या कोणाला किती कमी जास्त करून कसं देता येईल आणि त्यात मराठ्यांना कसं आरक्षण देता येईल ह्याच्यावरती आज आपली चर्चा झालेली आहे। यावेळी बोलताना ॲडव्होकेट आडगुळे यांनी आरक्षणाबाबत सरकारनं काढलेला अध्यादेश न्यायालयात टिकेल की नाही याबाबत शंका असून ही समाजाची शुद्ध फसवणूक आहे। मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासाठी केंद्रानं कायद्यात बदल केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी कोल्हापुरात 1,83,000 कुणबी असल्याची नोंद कोल्हापूर गॅझेटियरमध्ये होती, मग आता त्या नोंदी कुठं गेल्या? केवळ परिषदा घेऊन आरक्षण मिळणार नाही तर मराठ्यांनी पेटून उठलं पाहिजे, सरकारवर दबाव आणल्याशिवाय पदरात काहीच पडणार नसल्याचं सांगितलं। इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव यांनी मराठा आरक्षणावरून सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप केला। दुर्दैवानं त्यामध्ये आपणही फसत गेलो आहोत। त्यातही मराठ्यातील गटबाजी आरक्षणाला मारक ठरत असून एक होऊन लढलो तर पदरात काहीतरी पडेल। मंडल आयोगानं 272 जाती अतिमागास म्हणून निश्चित केल्या होत्या, त्यानुसार कुणबी जातीचाही समावेश आहे। जोपर्यंत आपण राजकीय दबाव वाढवून घटनेमध्ये बदल करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण, दिलीप देसाई, शेकापचे संभाजीराव जगदाळे, बाबा पार्टे, उमेश पोवार, दीपक निंबाळकर, अनिल घाटगे आदी उपस्थित होते।